यानंतर बघूयात भाजप शिवसेनेतील संबंध ताणलेले असताना संजय गायकवाड यांनी टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्यावर संजय गायकवाड यांनी सर्वेच्या सत्यतेवरच म्हणजे त्याची सत्यता जी आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि त्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर पलटवार करण्यात आला। परिणामी दोन्ही पक्षातील दुराव्यात भर पडलेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या एजन्सीज सध्या सर्वे करून अंदाज व्यक्त करतात। नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। मात्र तो सर्वे खरा नव्हता असा आरोप करून संजय गायकवाड यांनी खळबळ उडवून दिली। भाजपचा तो सर्वे होता तो मॅनेज सर्वे होता, ही जागा शिवसेनेकडून हिसकून घेण्यासाठी, आणि म्हणून मग मी ती रिॲक्शन दिली। लोकसभा निवडणुकीचा सर्वे भाजपनं मॅनेज केला होता असं वक्तव्य विरोधी पक्षांनी केलं असतं तर त्यात कुणालाही काहीच वावगं वाटलं नसतं। कारण विरोधक सत्ताधाऱ्यांच्यावर नेहमीच टीका करतात, त्यांचे दावे नाकारतात। अर्थात सत्ताधारी सुद्धा विरोधकांवर अशा प्रकारे पलटवार करत असतात। पण इथे मुद्दा आहे तो संजय गायकवाड यांनी मित्रपक्षावर केलेल्या टीकेचा। अर्थात संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून तिखट शब्दात उत्तर देण्यात आलं। आधी सर्वेच मॅनेज केला, मग प्रचंड मोदी लाटेमध्ये विरोधकांचा सुपडासाप झाल्यानंतर ईव्हीएमच मॅनेज केलं, निकालच मॅनेज केला, असं विरोधकांकडून आम्हाला ऐकण्याची सवय आहे। आतापर्यंतचे सर्वे आणि निवडणुकीनंतर काय होतं ते उभ्या अवघ्या हिंदुस्थाननं पाहिलेलं आहे। विरोधकांकडून हे आम्हाला ऐकण्याची सवय आहे। यावेळेला थोडंसं वेगळ्या माणसाकडनं ऐकायला मिळतंय। मला असं वाटतं बुलढाण्यामध्ये खूप कामं करण्यासारखी आहेत, तिथं संजय गायकवाडांनी लक्ष द्यावं। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेतले संबंध ताणले गेलेत। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।